पूनम किरण गुळवे वय वर्ष 22 हिचा पेटवून देऊन खून केल्याप्रकरणी पती किरण दीनानाथ गुळवे वय वर्ष 22, सासरा दीनानाथ रामचंद्र गुळवे वय वर्ष 53, सासू कलावती दीनानाथ गुळवे वय वर्ष 45, सर्व राहणार निराळे वस्ती मुरारजीपेठ सोलापूर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश के डी शिरभाते यांच्यासमोर होऊन गुन्हा साबित न झाल्यानं त्यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। दिनांक 26/8/2014 रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मयत पूनम व तिचा नवरा किरण यांच्यात भांडण चालू असताना सासरा दीनानाथ व तिचा पती किरण यांनी मयत पूनम हिचे हात धरले व सासू कलावती हिने तिच्या अंगावर रॉकेल ओतून काडेपेटीनं पेटवून जीवे ठार मारलं। तिला उपचारार्थ सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केलं असता ती मृत पावली अशा आशयाची हकीकत तिने बहिणीसमोर सांगितली होती। मात्र उपचारादरम्यान 27/8/2014 रोजी ती मयत झाली व फौजदार चावडी पोलीस ठाण्यात पूनम हिचे वडील अशोक पांडुरंग मोटे यांनी गुन्हा दाखल केला। सदर गुन्ह्यात एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले। मात्र यावेळेस आरोपीचे वकील ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात पूनम ही बोलण्याच्या स्थितीत होती तर तिचा न्यायदंडाधिकारी समोर जबाब का घेतला नाही, यावरून तिने बहिणीपुढे जबाब का दिला हे विश्वासार्ह वाटत नाही असा युक्तिवाद मांडला। यावरून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी, ॲडव्होकेट दत्ता गुंड तर सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।